नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना तुम्ही? आज आपण आंबे दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी नितीन भाऊ हे प्रगतील शेतकरी यांनी घरगुती बियाणाचा वाल लावलेला आहे. आज त्यांचाच अनुभव आपण इथं घेण्यासाठी आलेलो आहे. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ तुमचा संपूर्ण परिचय शेतकरी मित्रांना सांगा. माझं नाव नितीन विलास खर्डे, राहणार आंबे दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून तुम्ही आता हे जे वाहन आहे, म्हणजे मी सहज तुमच्याकडे आज प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो. एक कॉमन चर्चा करण्यासाठी आपण कोबी आणि फ्लॉवर पिकाबद्दल तुम्ही मला फोन केला होता, त्याबद्दल मी तुमच्याकडे आलो होतो. तर तुम्ही सहज मला हा प्लॉट मी बघितला तुमचा वालाचा. थोडंसं व्हेरिएशन म्हणजे असं सफेद लाल फुलं असे दिसायला लागले, म्हणून म्हटलं बा तुम्ही कुठलं बियाणं लावलं. काय आलं, मागच्या वेळेस आम्ही धरती कंपनीचा DLH 968 हे बियाणं विकत घेतलं. त्याची लागवड पण झाली, त्याचं उत्पन्न चांगलं झालं. पण यावेळेस आम्हाला तेच बियाणं लावायचं होतं, पण मार्केटमध्ये उपलब्ध नव्हतं. आम्ही माल तोडत असताना ज्या मोठी शेंग आहे, चांगली शेंग आहे, पण जी मोठी होऊन गेली, ती पिकली गेली, ती आम्ही साईडला काढून वाळून घेतली आणि स्टोअर करून ठेवली. तिचा ट्रायल बेस एक महिनाभर अगोदर आम्ही घेतला. लावल्यानंतर तिला जेव्हा फुलं आले, त्याच्यात ते व्हेरिएशन दिसले, पण त्याच्या येणाऱ्या ज्या शेंगा आहे त्या एकसारख्या होत्या. त्याला शेंडा मारायची गरज नव्हती. त्याचं शेंग्याची साईज, त्याचं सेटिंग ह्या पद्धतीने आम्हाला मिळाली. त्यानंतरनं आम्ही हा 2 एकरचा प्लॉट लावला. यामध्ये काही फुल तुम्हाला पर्पल कलरचे दिसतील, असे जे ओरिजिनल धरती कंपनीचे अगोदरच्या बियाण्याला होते, आणि आता काय दिसताना अशा व्हाईट कलरचे दिसतील. पण याची होणारी जी सेटिंग आहे ही जशी कंपनीने दिली त्याप्रमाणेच झालेली. आता ही जी लागवड आहे तुम्ही कधी केलेली? ही लागवड साधारण 1 मे या दिवशी केलेली. 1 मेला लागवड केलेली. हो. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काही याच्यात व्हायरस वगैरे असं का प्रकार जाणवला का? असा कुठलाही प्रकार नाही जाणवला. मागच्या वेळेस पण नाही जाणवला आणि ह्या वेळेस पण नाही जाणवला. व्हायरस हा प्रकार नाहीच आहे. म्हणजे साधारणतः 2 महिन्यात झालं का तुमचं हार्वेस्टिंग एखादं? हा, एक 65-70 दिवस लागतात हार्वेस्टिंगसाठी. एक हार्वेस्टिंग झाली आहे आमची. साधारण 200 किलोच्या आसपास माल निघाला पहिल्या हार्वेस्टिंगला 2 एकरमध्ये. ओके. तर नितीन भाऊ, आता हे जे बियाणं आहे तुम्ही स्टोअर केलेलं होतं बरोबर? हो. याची रोगप्रतिकारशक्ती पण चांगली आहे. शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे बाबा, तुम्ही घरगुती बियाणं हे 968 लावू शकतात? लावू शकतो आपण. आणि त्याचा सक्सेस प्लॉट पण माझ्याकडे आहे, डेमो प्लॉट. हे तुम्हाला हे कसं जाणवलं का बा हे सक्सेस होऊ शकतं बा? मनाला कसं वाटलं तुम्हाला? या अगोदर शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतःच तयार करायचे. अच्छा. त्यानंतरनं कंपनीने काही ट्रीटमेंट करून त्याचे जीन्स बदलून नवनवीन व्हरायटी लाईनी लॉन्च केल्या बाय ट्रीटमेंट करून. पण एकदा जीन्स बदलल्यानंतरनं येणारं उत्पन्न आहे हे त्याच जीन्सचं निघतं. बरोबर. त्या आधारे आम्ही तो प्लॉट स्टोअर केला आणि तो लावला. हा, तर स्टोअर केलं म्हणजे याचं सीड पकडून तुम्ही स्टोअर केलं? स्टोअर केला. ओके. आणि अजून काय सांगू शकता, म्हणजे आतापर्यंत तुम्ही बरोच शेतकऱ्यांना नातेवाईकांना दिले, त्यांची काय प्रतिक्रिया आली या वालाबद्दल? त्यांना जे दिलं त्यांची लागवड जून महिन्यातली लागवड झाली. की आत्ता पाऊस चालू होता, एवढा पाऊस पडला, कोणाला वावर तयार करायला वेळ नाही मिळाला. पण ज्यांनी त्याच्या प्रयत्न तयार करून वावर तयार केले आणि त्याचं प्लांटेशन केलं. आता हे जे क्षेत्र आहे तुमचं, साधारणतः हे घरगुती बियाणाचं किती लावलेलं आहे? 2 एकर क्षेत्र लावलेलं आहे. 2 एकर क्षेत्र लावलं? हो. डायरेक्ट? हां, आधी ट्रायल बेस घेतली आम्ही, त्यानंतर 2 एकरचा डिसिजन. अरे वा, चालेल. आणि तो सक्सेस पण झाला. ओके. आता यांना व्यापाऱ्यांची पसंती ते 1 नंबर आहे. म्हणजे व्यापाऱ्याची पसंती तुम्हाला एक अंदाजे पहिला जर आम्हाला 100 रुपये प्रति किलो दर मिळाला. 100? का तर पावसाने नुकसानच शेतकऱ्यांचं एवढं केलं, मार्केटमध्ये मालच नाही आहे. ओके. आणि याला मागणी पण चांगली आणि स्वतः घरगुती भाजी करताना याची चव पण चांगली लागते. बरं. तर नितीन म्हणजे भाऊ, तुमचे मी आभार मानतो. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.